नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत मुकुंद महाराज सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आटके या ठिकाणी मानाचा गणपती, नवसाला पावणारा गणपती या मंडळाची स्थापना 1973 साली झालेली आहे। अतिशय मोठा असा भाविक भक्त इथं उपस्थित असतो। नवसाला पावणारा गणराया मानला जातो। सुनील पाटील आहेत, त्याचबरोबर कीर्तनकार हरिभक्त पारायण आमच्या गावचे उदय महाराज आटकेकर हे सुद्धा इथं उपस्थित आहेत। महाराज, थोडी मंडळाविषयी माहिती द्या। नमस्कार, रामकृष्ण हरी। मुकुंद महाराज गणेश मंडळची स्थापना 1973 पासून झालेली आहे। आणि गेल्या कित्येक वर्षापासून अखंड अगदी गोडपणे गावामध्ये एक वेगळा उपक्रम नेहमीच मुकुंद महाराज मंडळाने राबवलेला। त्यातल्या महत्वाच्या गोष्टी सांगायच्या गेल्या तर निसर्गाला आपली जी काही मदत करता येईल त्या अनुषंगानं वृक्षारोपण केलं, रक्तदान शिबिर झाले, त्यानंतर अनेक मोठे मोठे उपक्रम, मोठे मोठे व्याख्यान, प्रवचन, अखंड कीर्तन, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर गाव एकत्र येईल अशा प्रकारे सगळ्यात मोठा आणि गोड असा कार्यक्रम असतो तो म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम। आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमात काही महत्वाचे नियोजन असतात की गावात सिलेक्ट झालेले IAS किंवा क्लास 1, क्लास 2 जी मुलं आहेत त्यांचा सत्कार हे मंडळ नेहमी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं चांगलं काम करतं, चांगलं योगदान देतं। आणि भविष्यातल्या तरुण पिढीला खरं तर त्याचीच गरज आहे। आणि म्हणून तर हा प्रवास त्यांचा इतका गोड आहे की हा लावलेला 73 साली लावलेला वृक्ष अगदी मोठ्या चांगल्या पद्धतीने फुलला आहे। आणि दुसरी एक बाब सांगायची म्हणजे गेल्या 2 वर्षापासून मुकुंद महाराज मंडळामध्ये जी काही वर्गणी जमा होईल ती आपल्या ज्या नावानं मंडळ आहे त्या मुकुंद महाराजांच्या मंदिरासाठी तिने अगदी सडळ हातानं नेहमी मदत केलेली आहे। आणि म्हणून एवढं बोलून मी गणेशराय यांच्या चरणी 2 शब्द संपवतो। अतिशय मोठा असा महाप्रसाद गावामध्ये त्या दिवशी चूल बंद असते, इतका मोठा महाप्रसाद इथं आयोजित केलेला असतो। आणि त्या सर्वच श्रेय कोणाला जातं तर सुनील बापू यांना जातं। त्यांचं खूप छान सुंदर असं नियोजनबद्ध महाप्रसादाचं नियोजन असतं। तर आपण त्यांच्यावर बोलूया 2 शब्द। बापू, महाप्रसादाविषयी 2 शब्द सांगा। वर्गणीतनं सगळा महाप्रसाद होतो। गाव सडळ हातानं मदत करते, ती सडळ, त्यामुळं प्रसाद ह्या 3,500-4,000 हजार माणसं रेग्युलर जेवतात। महत्वाचं म्हणजे कराड तालुक्यात सलग 5 वर्ष आमच्या मंडळानं अवॉर्ड घेतलेला आहे, गणराय अवॉर्ड। हा गणपती नवसाला पावणारा असा मानला जातो आणि प्रत्येकाने मनोभावनाने जे मागितले ते या गणपतीने दिलेले आहे, भरपूर दिलेला आहे। नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत नवजवान गणेश मंडळ या ठिकाणी मानाचा गणपती मानला जातो। आता आपण पहिल्यांदा मूर्ती पाहूया। देवादिदेव
शंकर महादेव यांचं आसन आपण पाहतोय. त्याचबरोबर पुढं गणपती बाप्पाची अतिशय सुंदर अशी मूर्ती, अतिशय सुरेख असं डेकोरेशन, आणि आता आरतीसाठी जमलेले हे सर्व मंडळातील कार्यकर्ते मंडळाचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसिव्ह असं हे मंडळ असतं. नवजवान गणेश मंडळ 1981 साली या मंडळाची स्थापना झाली. ज्येष्ठ कार्यकर्ते आपण पाहतात, त्याचबरोबर आता यंग जनरेशन, आणि या मंडळाचा अतिशय सुंदर असा उपक्रम दरवर्षी हे कार्यकर्ते राबवत असतात. आता आपण पाहूया आरती. मानाचा व नवसाचा गणपती आपण पाहत आहात नवजवान गणेश मंडळ यांचा. मोरया गणपती बाप्पा. विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटीचे दुराची, कंठी जळके मन जय देव जय देव मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव चंदनाची योगी कुंकुमेश्वरा, जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय पीतांबर वरवंद, सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाही सजना, संकटी पावावे निवावे रक्षावे सुरवंदना, जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी, आता आपण मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ असतील, त्याचबरोबर यंग जनरेशन आहे, सर्वांना आता आपण विचारणार आहे की मंडळाचा गणपती म्हणून नाव का पडलं हे पण आपण विचारणार आहे. तेव्हा आता आपण जाऊया, ज्येष्ठ बाबा आहे तिथं. बाबा, मंडळाविषयी थोडी माहिती द्या. नवजवान गणेश मंडळ 1981 साली स्थापना करण्यात आली. ते सांस्कृतिक आणि मुलांचे कार्यक्रम घेतले जातात. क्रीडा, परत चित्रकला, महिलांचा कार्यक्रम, हा सगळा नवसाला पावणारा गणपती आहे. बरेच मुले नोकरीला लागण्यासाठी त्यांनी हे केले होते, ते सुद्धा म्हणून आम्ही नवसाला पावणारा गणपती म्हणतो. आणि नवजवान गणेश मंडळ म्हणजे 9 जण आम्ही सुरुवातीला होतो, त्यामुळे नवजवान मंडळ हे स्थापना केली. या मंडळाचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे काय, इथे मुली एक दिवस मुलींसाठी असतो पूर्ण, आणि त्या महिलांच्या विविध स्पर्धा वगैरे करतात. त्याच्यामुळे काय होतं, हे गावात पहिला उपक्रम केला असतो, 8-10 वर्ष झालं असं मुलीच सर्व अरेंजमेंट करत असतात. त्यामुळे महिलांना एक व्यासपीठ मिळालं की ह्याचं की काहीतरी वेगळं करण्याचं. आमच्या मंडळामध्ये कायम लोकांना प्रबोधन करणारी नाटकं, तसेच हास्य, करामती अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात.